सादर करीत आहोत जागतिक कॅन्सर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत. एक उत्तम, सुखी, आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण पुष्कळदा काही छोटी मोठी दुखणी कुरबुरी डोकं वर काढतात, तर कधी गंभीर आजारही. या आजारांपैकी कॅन्सर हा एक आजार झपाट्यानं वाढत आहे. खास करून स्त्रियांमध्ये असणारा स्तनाचा कॅन्सर अर्थात ब्रेस्ट कॅन्सर. हा कॅन्सर वाढला तर स्त्रीचं स्तन काढण्याची वेळही येऊ शकते. अशावेळी मानसिकरित्या खचलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी एक धागा सापडला आहे. तो कोणता हे आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेऊया. यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. डॉक्टर, हल्ली कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत आहे, तर हा ब्रेस्ट कॅन्सर जास्त प्रमाणात दिसून येण्याची कारणं काय आहेत? हे अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. आज आपण पाहतोय की ब्रेस्ट कॅन्सर हा फार अग्रगण्य कॅन्सर आपण म्हणू शकतो आणि नंबर 1 कॅन्सर फॉर फिमेल महिलांसाठी. आणि ह्याची अनेक कारणं आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट ही बदलती लाईफस्टाईल, एक्सरसाइज फार इम्पॉर्टंट आहे, डाएट, आणि मुख्य म्हणजे ज्याच्याकडे आपलं लक्षच नसतं, झोप. ही झोप किती होते, केव्हा झोपतो, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि हेच कुठेतरी आपल्याला प्रीडिस्पोज करतं. त्याच्यासोबत अल्कोहोल, स्मोकिंग जे महिलांमध्ये आता वाढतं आहे, हार्मोन यूज, ह्या सगळ्या ह्याचा बदलता जो आपल्याला सीन दिसतो आहे, त्यांनी हा ब्रेस्ट कॅन्सर फार झपाट्याने वाढतोय. बरं डॉक्टर, तंत्रज्ञान विकसित होत आहे, विविध विकल्प उदयास येत आहेत आणि त्यातील प्रोस्थेसिस हा एक विकल्प. तर प्रोस्थेसिस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं की प्रोस्थेसिस म्हणजे हे एक कृत्रिम अवयव असतं, जे कुठला पार्ट आपला बॉडीमधला निघून गेलेला असतो त्याला आपण एक्सटर्नली कॉम्पेन्सेट करायला जे यूज करतो त्याला आपण प्रोस्थेसिस म्हणतो. तुम्ही स्वतः कॅन्सर सर्व्हायव्हर आहात आणि या परिस्थितीतून आपण गेला आहात. कसा विचार आपल्या मनामध्ये आला की आपण प्रोस्थेसिस बनवावेत? जेव्हा कॅन्सर मला झाला आणि मी पुढे आले तर तेव्हा अवेअरनेस सेशन, स्क्रीनिंग फॉर अर्ली डायग्नोसिस, कारण की कॅन्सरचा डायग्नोसिस लवकर झालं तर त्याचा उपचार चांगला होतो. हे सगळं करत असताना अनेक महिलांना मी भेटली ज्यांना कॅन्सर झाला होता, सर्व्हायव्हर्सला, आणि त्यांचं एक स्तन निघून गेलं होतं आणि त्यामुळे त्यांना भरपूर मेंटली, फिजिकली, इमोशनली फार त्यांना तो ट्रॉमा होतो आणि त्यांची समाजाला फेस करण्यामध्ये खूप एक कुचंबणा व्हायची की मी कसं फेस करू. मला एक ब्रेस्टच नाहीये, माझे कपडे कुठेतरी मला व्यवस्थित होत नाही, माझं ब्लाऊज फिट होत नाही, सलवार कमीज घातलं तर ओढणी वर गेली तर काय, म्हणून महिने बायका बाहेरच निघायच्या नाही. आणि कुठेतरी हे जे त्यांचा कॉन्फिडन्स लूज करायचे, तर मला तो कॉन्फिडन्स, ती स्माईल परत द्यायची होती त्यांना परत कम्फर्टेबल करायचं होतं. म्हणूनच माझ्या डोक्यात त्यांना प्रोस्थेसिस द्यावं हा विचार आला. मग हा कृत्रिम भाग कशापासून बनवला जातो डॉक्टर? खूप इम्पॉर्टंट आणि लोकांना ही माहिती कळायला हवी की हा जो कृत्रिम भाग आम्ही प्रोस्थेसिस म्हणतो ते सुती धाग्यांनी, कॉटन याननी आम्ही बनवतो. आणि एक सॉफ्ट कॉटन यान असतं जो ऑपरेट केलेल्या स्किनला काहीही अफेक्ट करत नाही. आणि हे जेव्हा माझ्या डोक्यात आलं तेव्हा निटेड नॉकर्स इंडिया म्हणून ही एक ऑर्गनायझेशन मी समोर आणली आणि ह्याच्या अंतर्गत आम्ही स्वतः निटिंग आणि क्रोशेनी प्रोस्थेसिस बनवतो कॉटन यान यूज करून, आणि ते सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज, भारतातच नाही पण भारताच्या बाहेर सुद्धा आम्ही फ्री ऑफ चार्ज पाठवतो. एक उत्सुकता आहे, कसं विणल्या जातो डॉक्टर? निटिंग आणि क्रोशे, बरं, ह्या दोन्ही ह्याचा उपयोग करून निटेड नॉकर्स आणि क्रोशेटेड नॉकर्स आम्ही हे या प्रोस्थेसिसला नाव दिलेलं आहे. आणि खूप सोप्या शब्दात कृत्रिम स्तन, असं जेव्हा मी मेडिकलमध्ये जाते आणि मी गेली की तिथल्या महिला म्हणतात, वो कृत्रिम स्तन देने वाली मॅडम आ गई है. बरं. आणि एक त्यांच्या चेहऱ्यावर जी एक चमक येते, जी खुशी येते, तर ते पाहून आपल्याला कळतं की हो, आपण नक्कीच त्यांचं कॉन्फिडन्स, कम्फर्ट आणि स्माईल वापस देतोय. हो. मग हे कशा पद्धतीने वापरायला हवं? निटेड नॉकर्स असे आहेत की हे जे निटेड आणि क्रोशेनी बनवलेले आहेत त्यांना खूप काही स्पेशल ब्रा हवीच असं नाही, हे ब्रामध्ये ठेवण्यात येतं. पण बाकीचे जे ट्रेडिशनल प्रोसेसेस होते त्यांना स्पेशल ब्रा, पॉकेटवाली ब्रा जरुरी असते. पण हे प्रोसेसेस आपल्या रुटीन ब्रामध्ये पण आपण यूज करू शकतो. ते कुठे वरती स्लिप होत नाही. पण खूप जास्ती आपल्याला समजा त्यांना सिक्युअर करायचं असेल तर पॉकेटेड ब्राज, ज्याला मॅस्टेक्टमी ब्राज म्हणतात, त्या यूज करायच्या आणि त्या पॉकेटमध्ये आपण ते ठेवतो.
आणि स्वतःच्या गरजेप्रमाणे आपण याला कस्टमाइज करू शकतो. ऑफकोर्स ते 4 साईजेसमध्ये A-B-C, जसं ब्राचा कप साईज असतो त्या साईजमध्ये आम्ही त्यांना बनवतो. आणि मग काय होतं की वयोमानाप्रमाणे कुठेतरी वरचा भाग आपला सॅग होतो, तिथे फुलनेस नसतो. यंग ब्रेस्टचा वरचा भाग गोलाकार असतो. पण मग काय होतं की हा प्रोसेसेस आपण कस्टमाइज करू शकतो. वरचा भाग आपण गोलाकार कमी करू शकतो, साईडला फुलनेस हवा असतो तो फुलनेस देऊ शकतो. तर समजा बेस त्याचा ब्रॉड असेल पण समोर खूप बाहेर निघालेलं आपल्याला नको असेल तर ते आपण करू शकतो. तर ॲब्सोल्युटली जी आपली नॉर्मल ब्रेस्ट जी असते तिच्यासारखा शेप आपण करू शकतो. आणि म्हणूनच कुठेतरी निटेड नॉकर्स यूज केलं की आपला कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर. आणि हे निशुल्क वाटप आपण करता? ॲब्सोल्युटली. कारण की हे मी ठरवलेलंच होतं की मी पाहिलं होतं की जे ट्रेडिशनल ब्रेस्ट प्रोसेसेस हे फार महाग आहेत आणि मी ते सगळ्यांना देऊ नव्हती शकत. तर हे सारखं वारंवार माझ्या डोक्यात होतं की मी काहीतरी करायला पाहिजे आणि मी हेल्प करायला हवी, त्यांना परत कॉन्फिडन्स यायला हवा, त्यांनी समाजात वावरायला हवं. तर तेव्हा कुठे पुष्कळ गोष्टी मी ट्राय केल्या होत्या. टेलर्स कप्स यूज करतात ते ट्राय केले होते, कुठेतरी स्वतः बनवून पाहिलं होतं, पण त्याचा कुठे तो शेपच येत नव्हता. आणि जेव्हा माझा मुलगा, जो मला कॅन्सर झाला तेव्हा 8 वर्षाचा होता, तो US मध्ये शिकायला गेला. तिथे गेल्यानंतर एक महिलेला मी बनवताना पाहिलं आणि मी शिकून आले आणि मग इथे सुरू केलं. बरं. शहरी भागातली जनता, त्यांच्यामध्ये अवेअरनेस खूप असतो, पण ग्रामीण भागातली परिस्थिती कशी आहे? हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं आहे का? ग्रामीण भागापर्यंत पण पोचलेलं आहे. मी छोट्या छोट्या कसब्यांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये जाते, इंटिरियरमध्ये जाते. त्यांना पहिली गोष्ट तर ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस, त्यांनी अवेअर व्हावं की ही गोष्ट काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण ते लोक खूप घाबरतात आणि म्हणूनच कुठेतरी 3rd and 4th स्टेजमध्ये आपल्याकडे येतात. आणि मग एक असतं की कॅन्सर म्हणजे मृत्यू. पण अर्ली डायग्नोसिस झाला तर त्याला कुठेतरी आपल्याला अनुकूल असा प्रतिसाद मिळतो ट्रीटमेंटला आणि एक सुंदर आयुष्य आपण जगू शकतो. तर त्याच्यासाठी जेव्हा मी जाते तेव्हा हे पण सांगते की बाबा असं झालं तर आपल्याजवळ आहेत प्रोसेसेस आहेत. कारण की तिथल्या महिलांना पण तो त्रास होतो. असं नाहीये की शहरातले नोकरीला जातात तर त्यांना त्रास होतो. त्या बायका जेव्हा शेतात काम करायला जातात, एक स्त्री माझ्याजवळ आली होती, त्यामुळे माझ्या घरातलं सगळं खर्च माझ्यावर चालतो आणि मी शेतात काम करायलाच जाऊ शकत नाही कारण की लोक माझ्याकडे फार विचित्र नजरेने पाहतात, मला एक ब्रेस्टच नाहीये, त्यामुळे मॅडम मी जाऊ शकत नाही, मला खूप लाज वाटते जायला. तर हे जो आहे हा बेसिक जो गोष्ट आहे ती शहरी महिला असो की गावातली असो, त्यांना हा प्रॉब्लेम येतोच. आणि आता कुठेतरी मी दर आठवड्याला मेडिकलला आणि राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला जाते आणि फ्री त्यांना जेव्हा कळतं तर हळूहळू त्यांनी सगळ्या आपल्या मैत्रिणींना सांगितलंय, ज्या दिवस माझा नसतो त्या दिवशी ते आपल्या कॉमन ऑटो करून हॉस्पिटलला येतात आणि घेऊन जातात. हो, कारण अशी परिस्थिती पण येत असेल ना, जसं आता ती ग्रामीण भागातली स्त्री एकटी घरातली कमवती आहे आणि तिला बाहेर तर पडायचं आहे, मग काहीतरी घरातलं कुठला एखादी वस्तू तिथे ठेवणं की कुठेतरी तो गोलाकार, तो ब्रेस्टचा आकार दिसावा म्हणून काही वेगळी वस्तूही वापरू शकतात आणि त्याच्यातून जखमाही होऊ शकतात. ॲब्सोल्युटली. एक स्त्री माझ्याकडे फक्त आली होती की मॅडम मला ना जिथे ऑपरेशन झालं तिथे ना जखम झाली. मला फार भीती वाटली की अरे बापरे, हिचा कॅन्सर तर परत नाही आला ना. पण जेव्हा पाहिलं तेव्हा तिथे खरचटलेलं होतं, तिथे एक जखम होती. जेव्हा तिच्यासोबत मी भरपूर बोलले तेव्हा ती म्हणाली की आपण देवासमोर जी टोपली ठेवतो, बांबूची जी छोटी टोपली असते, ती कुठेतरी तिने त्याच्या कडेला कापड लावलं होतं आणि ठेवलं होतं. पण ते कापड लावलं तरी सुद्धा तिला तिथे इजा झाली होती. तर माझं मन फार कळवळलं की आता मी हिच्यासाठी काय करू. हिचा जो फिजिकल इंजुरी होती, तो जो ट्रॉमा होता, त्याला तर मी मलमपट्टी केली, ड्रेसिंग केलं, तो ठीक झाला. पण तिच्या मनावरचा आघात मी कसा कमी करावा, तिचा कॉन्फिडन्स कसा परत आणावा, तिला एक कम्फर्टेबल लाईफ आणि तिने कसं जगावं आणि तो स्माईल परत आणायला, तिथेच कुठेतरी माझं सारखं सारखं सुरू होतं की नाही, मला काहीतरी देणं आहे या स्त्रियांना, या समाजाला देणं आहे. तर ते मी सारखं सारखं म्हणून शेवटी कुठेतरी निटेड नॉकर्स इंडिया. बरोबर. श्रोते हो, आपण ऐकत आहात जागतिक कॅन्सर दिनानिमित्त सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत. बरं, आता हे तुम्ही प्रोसेसेस देता गरजू महिलांना, तर मग त्यासाठी तुम्ही त्यांना काही प्रशिक्षणही देता का? हो, त्यांना आम्ही सांगतो की कसं स्वतः कस्टमाइज करायचं, कसं यूज करायचं, त्याला धुवायचं कसं, त्याला वाळवायचं कसं,
आणि त्याला ठेवायचं कसं. आणि हे प्रोस्थेसिस वापरताना विशेष प्रकारचे कपडे घालावे लागतात असं काही आहे का? नाही, ह्या निटेड नॉकर्सला तुम्हाला बेसिक काय असतं की पॉकेटेड ब्रास अँड नॉन पॉकेटेड ब्रास. निटेड नॉकर्सला दोन्ही ब्रास चालतात, त्यामुळे आणखीन कम्फर्टेबल, त्यांचा खर्च तसाही वाचतो. आणि आता कुठेतरी आम्ही फ्री मॅस्टेक्टमी ब्रास पण द्यायला सुरुवात केली गरजूंना, ज्यांना वन हू आर नॉट एबल टू अफोर्ड. आणि हे जर काळजी घेतलं तर किती वर्ष टिकू शकतात हे प्रोस्थेसिस? प्रोस्थेसिस तुमचे 2 ते 2.5 वर्ष तर आरामात व्यवस्थित तुम्ही ठरवलं तर 3 वर्ष तर मीच वापरतीये तर ते चांगले राहतात. बरोबर. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर सुरुवातीला जेव्हा होतो तेव्हा स्तन काढण्याची वेळ येत नाही, तर ती गाठ असते ती काढल्या जाते, पण तरीही ब्रेस्ट अनइव्हन होतात. मग अशा वेळी निटेड नॉकर्सची कशी मदत होते? आम्ही त्यांना कस्टमाइज करून देतो. त्यांच्या जिथे तो खचका असतो नेमकं त्या खचक्याचं इम्प्रेशन घेऊन आम्ही तेवढाच नॉकर बनवतो. बरं. जो रुटीन नॉकर असतो त्याच्यामधलं आम्ही फिलिंग काढतो आणि तेवढंच फिलिंग आम्ही टाकतो आणि मग ती कुठेतरी इव्हन दिसते ब्रेस्ट. बरं. आणि आता गरजू लोकांपर्यंत ते हे पोहोचायचं आहे आणि अनेक मदतीचे हातही आपल्याकडे असतील, तर सब सेंटर सुद्धा अनेक शहरामध्ये आहेत, तर कसा संपर्क साधता येईल? सोशल मीडियावर निटेड नॉकर्स इंडियाला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ॲब्सोल्युटली तुम्हाला फोन नंबर्स पण मिळतात आणि सगळं मिळतं, आणि कॉन्टॅक्ट केला तर आम्ही लगेचच पाठवतो त्यांना. बरं. आणि पुढे काही असं याच्यामध्येच काही वेगळेपणा आणण्यासाठी काही तुमचे उपक्रम राबवले जात आहेत का? थोडासा शेप चेंज करायचा मी आताच प्रयत्न करतेय की साईडला तो आणखीन थोडासा एक्सटेंड व्हावा, त्याच्यासाठी पण करण्यात येत आहे. कारण की तिथे कुठेतरी डेफिसिट असतो आणि ब्रेस्ट फक्त समोर नसते, ती साईडला पण त्याचं एक्सटेन्शन असतं, तर ते कुठेतरी करतोय आणि होतंय. आणि ज्यांना आम्ही दिलं दे आर व्हेरी हॅपी, खूप खुश झाल्या की अरे हे तर खूपच छान. बरोबर. म्हणजे प्रतिक्रियाही ऐकण्यासारखी असेल. आणि आता यातून मी कशी बाहेर पडेल या विवंचनेत जेव्हा एखादी स्त्री असते तेव्हा आपल्यासारखा हा हात जेव्हा मदतीचा येतो तेव्हा तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळते असं म्हणायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली. जेव्हा आम्ही मेडिकलमध्ये जातो तर काही काही बायका अगदी म्हणजे डोळ्यात अश्रू असतात आणि मग ते म्हणतात की मॅडम हमको तो लगा ही नहीं था कि इस बारे में भी हमारे लिए कोई सोचेगा. अगर हम घर में बोलते हैं तो लोगों को लगेगा कि कैंसर की ट्रीटमेंट हो गई और ये देखो ये बाई को और क्या सूझ रहा है. पण हे सुझायचं नसतं. शी वॉन्ट टू गेट बॅक टू हर प्रिव्हियस सेल्फ. तिला तिचं जे पहिलेपण असतं कॅन्सर होण्याचं ते कुठेतरी आपण तिला वापस करायला हवं. हो. आतापर्यंत किती महिलांना तुम्ही हे प्रोसेसेस दिले आहेत? 3,000 पेक्षा जास्ती महिलांना दिले आहेत. तसं पाहिलं तर 6,000 प्रोस्थेसिस आम्ही आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट केले आहेत आणि आता नेपाळमध्ये पण आमचं एक सब सेंटर उघडलंय. बरं. आणि लवकर निदान सर्वोत्तम संरक्षण असं आपण म्हणायला हरकत नाही. खास करून ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृती आपण करता, तर कोणत्या प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता? एक तर आम्ही स्क्रीनिंग करतो, मास स्क्रीनिंग फॉर अर्ली डिटेक्शन. त्यांना प्रशिक्षण देतो की तुम्ही स्वतःची ब्रेस्ट कशी तपासावी. जेव्हा त्या महिलांना आपलं नॉर्मल काय आहे हे कळलं तेव्हाच कुठेतरी काय ॲबनॉर्मल होत आहे हे कळणार आहे. आणि न घाबरता समजा काहीही वाटलं तर डॉक्टरला भेटा. असेल तरच तुमचं काहीतरी निदान होईल. कारण की महिलांचं असं म्हणणं असतं की डॉक्टरकडे गेलं की काही ना काहीतरी निघतंच. पण माझं असं सांगणं आहे की जे असेल तेच निघेल, बाहेरून कुठून काही निघणार नाहीये. बरोबर. तर त्यांना ती दाखवायलाच हवी. आणि जेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटतो तर तुम्ही मैत्रिणींना नका विचारू, शेजारीणीला नका विचारू, नातेवाईकांना नका विचारू, तुम्ही डॉक्टरसोबत बोला. कारण की त्या नेहमी एक डायग्नोसिस असतं की माझी तर दुधाची गाठ होती, पण त्या तुमच्या मैत्रिणीची, शेजारणीची, नातेवाईकाची दुधाची गाठ होती, पण तुमची दुधाची गाठ आहे हे सांगणारा फक्त डॉक्टरच असावा. हो. तर म्हणून त्यांनी डॉक्टरचा संपर्क करावा. महिला या स्वतःला सगळ्यात लास्ट प्रायोरिटी देतात. माझं असं म्हणणं आहे की सेल्फ केअर ही असायलाच हवी. जेव्हा तुम्ही स्वतःची केअर कराल तेव्हाच कुठेतरी तुमच्या परिवाराची केअर करायला सक्षम राहाल. महिला ही परिवाराची बॅकबोन असते. बरोबर. आणि ती सक्षम राहिली, ती तंदुरुस्त राहिली, ती निरोगी राहिली तरच तिचं परिवार पण निरोगी राहू शकतो. त्यामुळे लाईफस्टाईल कशी असायला हवी? एक्सरसाइज असायला हवा. झोप ही रात्रीची 8 तास असायलाच हवी. पुष्कळ वेळेस असं होतं की नाही मी रात्री नाही झोपली ना तरी मी दिवसा झोपते, पण दिवसाची झोप ही कॉम्पेन्सेट करतच नाही रात्रीच्या झोपेत. रात्री तुमची 3 वाजताच्या सुमारास मेलाटोनिन म्हणून एक हार्मोन सिक्रीट होतो आणि तो तेव्हाच सिक्रीट होतो आणि तो कुठेतरी ब्रेस्ट कॅन्सरला प्रोटेक्टिव्ह असतो. त्यामुळे तुम्हाला ती रात्रीची झोप फार महत्वाची आहे. आजकाल नाईट शिफ्ट्स खूप होतात आहे,
ते कुठेतरी तुम्हाला ठरवायला हवं की किती करायच्या. तुम्ही लॅपटॉप आणि ह्याच्यामध्ये जो लाईट असतो त्याच्यासाठी तुम्ही बॅरियर जे गॉगल्स असतात ते यूज करायला हवे. आणि तुमचं डाएट हे फार कंट्रोल डाएट असायला हवं. एक्सरसाइज ही नेहमी असायलाच हवी. एक्सरसाइज आणि डाएट ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांनी कुठेतरी तुमच्या शरीरातलं फॅट कंटेंट डिसाईड होतं. जितकं फॅट कंटेंट तुमच्या बॉडीमध्ये जास्ती तेवढं तुमची रिस्क ब्रेस्ट कॅन्सर होण्याची जास्ती. आणि जेनेटिक तुम्ही अनुवांशिक हे असतं, पण त्याच्यामध्ये फक्त आपण 13% लोकांमध्ये पाहण्यात येतं. पण बाकीचं हार्मोन यूज जो खूप रॅम्पंट आहे, कुठेतरी तुम्हाला पाळी पुढे ढकलायला, पाळी लवकर आणायला, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हे कुठेतरी विचार करूनच आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायला हवं. आजकाल पाहतो की 30 to 35% अल्कोहोल कन्झम्पशन आणि स्मोकिंग वाढलेलं आहे स्त्रियांमध्ये. हे पण कुठेतरी अफेक्ट करत आहे तुमचं रिस्क फॉर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर वाढवायला. तर इथे सुद्धा आपल्याला कंट्रोलची गरज आहे. कुठेतरी आपल्याला समजून घ्यायला हवं की ही लाईफस्टाईल आपल्याला प्रॉब्लेमॅटिक असणार. आणि जसं जसं प्रोग्रेस होतो आहे, स्त्रियांचं ऑब्स्टेटिक कॅरियर म्हणजे त्यांचं मूल होण्याचे जे वय आहे ते पण कुठेतरी पुढे चाललेलं आहे. करिअर, प्रोफेशन ह्याच्यामध्ये तुमचं ऑब्स्टेटिक करिअर हे लास्ट इम्पॉर्टन्स राहतो. आणि मग कुठेतरी तुम्ही 30मध्ये गेल्यानंतर 35, 40, 42 वर्षामध्ये तुम्हाला पहिलं मूल होतंय. तर हे कुठे तरी आपल्याला कळायला हवं की ही बाकीच्या गोष्टींसाठी रिस्क वाढवते. बरोबर. म्हणजे तंत्रज्ञान तर विकसित होत आहे आणि करिअरसाठी अनेक दालनं आपल्यासाठी आहेत, पण करिअर सोबत आपल्याला आपलं आयुष्यही सांभाळायचं आहे. प्रत्येक गोष्ट वेळेत होणंही गरजेचं आहे. म्हणजे या आजारांपासून आपण दूर राहू. आणि असे जर आजार दुर्दैवाने झाले तर अनेक विकल्प आपल्याकडे आहेत. आणि एक छान प्रोस्थेसिस हा एक विकल्प आहे. तो एक धागा आपल्याला सापडलेला आहे स्त्रीच्या मनाला उभारी आणण्यासाठी. तर जाता जाता आमच्या भगिनींना तुम्ही काय आवाहन कराल? मी फक्त एकच म्हणेल की गाठ असो कोणतीही, करू नका दुर्लक्ष. डॉक्टरचा सल्ला घेणे हेच ठेवा लक्ष. वा, खरंच. म्हणजे थोडी सतर्कता बाळगणं. स्त्रिया स्वतःसाठी वेळ काढत नाही किंवा एखादं दुखणं आलं तर नंतर जाईन डॉक्टरकडे, हा जो एक विचार असतो त्या विचाराला तिथेच थांबवून ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं योग्य. तर तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर डॉक्टर रोहिणी पाटील, आपण इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण जागतिक कॅन्सर दिनानिमित्त सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता राजपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.